वारजे पोलीस स्टेशनला जी करवीनगरच्या स्कूलमध्ये जी घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने वारजे पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल होते। त्या एका गुन्ह्यामध्ये CR नंबर 501 यामध्ये तक्रारदाराने यातील जे संस्थाचालक आहेत श्री अन्वित सुधीर फाटक यांच्याविरुद्ध पण तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये निष्काळजीपणाबद्दल ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन 75 अंतर्गत आज यातील जे आहेत संस्थाचालक अन्वित फाटक यांना वारजे पोलीस स्टेशनने या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। काय प्रकार घडला होता किती नाव याच्यामध्ये सुरुवातीला 2 आपल्याकडे तक्रारी दाखल होत्या। त्यानंतर अजूनसुद्धा आपण काउन्सिलिंग करून किंवा पालकांची मीटिंग घेऊन याच्यामध्ये अजून काही कोणाची तक्रार आहे का याबद्दल आव्हान केल्यानंतर अजून 2 मुलांच्या बाबतीमध्ये असा प्रकार झाला असं पोलीस तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालं। त्यानुसार त्या दोन्ही मुलांचे स्टेटमेंट्स, त्यांचे मेडिकल्स आणि बाकीची सर्व कारवाई सध्या पोलीस करत आहेत। टोटल संख्या किती झाली आणि आता ह्या किती विद्यार्थ्यांवर असा अत्याचार झाला? 2 तक्रारी आपल्याकडे आल्या, 2 गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर अजून 2 पालकांनी त्याबद्दल आपल्याकडे तक्रार केलेली आहे। त्यानंतर हा जे संस्थाचालक आहेत त्यांना पण आज अटक केलेली आहे। तर याच्यामध्ये निग्लिजन्स आहे, सेक्शन 75 ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट त्याच्या प्रोव्हिजन्सनुसार आपण आणि त्याच्यात येथील जे आरोपी आहेत हे चालक आहेत यांच्याबद्दल त्या गुन्ह्यात पण त्यांचं नाव होतं, त्यांच्याविरुद्ध पण तक्रार दिली होती। मूळ आरोपी जो आहे आल्यानंतर कुणाला पाठीशी घातलंय असं काही समोर आलं? बिलकुल नाही, पोलीस कुणालाही अशा गुन्ह्यामध्ये पाठीशी घालत आणि कधी घालणार पण नाही। पोलीस संस्थाचालकांनी जो मूळ आरोपी आहे त्याला पाठीशी घातल्याचं काही समोर आलंय का? कधीपासून हे सगळे प्रकार सुरू होते? असं आमच्या तपासात आपल्या तपासात बिलकुल निष्पन्न झालं की आरोपीला पाठीशी घातलेलं आहे। परंतु जी घटना त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पण आपल्याला रिपोर्टिंग केली आणि पोलिसांनी पण क्विक ॲक्शन घेऊन यातील आरोपीला ताबडतोब लगेच अटक करून पुढची कारवाई केलेली आहे। कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होतो? आता तक्रारीप्रमाणे आपल्या मागील 2 वर्षापासून हा प्रकार काही मुलाबाबत सुरू होता अशी आपल्याकडे तक्रार फिर्यादीप्रमाणे आलेली आहे। समोर कसा आला सगळा प्रकार? तर याच्यामध्ये काही इंटरनल काउन्सिलिंग आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला तो गोष्टी। नमस्कार, मी समृद्धी जाधव, स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये। गेल्या अनेक वर्षांपासून बालकांवरती होणाऱ्या अत्याचारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतेय। राज्यासह संपूर्ण देशातच अशा प्रकारची प्रकरणं जी आहेत ती वारंवार समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि असंच एक प्रकरण पुण्यातून सुद्धा समोर आलेलं आहे। खरं तर पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, विद्येचं माहेरघर आहे, एज्युकेशनल हब आहे आणि याच एज्युकेशनल हब मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये बालकांवर होणारे किंवा विद्यार्थ्यांवर होणारे अत्याचार हे वारंवार घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात। असंच एक गंभीर प्रकरण परवाच्या दिवशी पुण्यामध्ये आढळून आलं होतं। हा सगळा जो गुन्हा आहे तो केवळ 2 दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता। पुण्यातल्या कर्वेनगर परिसरामध्ये एक नामांकित शाळा आहे, खासगी शाळा आहे आणि याच शाळेमध्ये असलेल्या एका डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने याच शाळेतल्या काही अल्पवयीन मुलांवरती, काही चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार केले होते, त्यांचं शोषण करण्याचा प्रयत्न केला होता। असा हा सगळा प्रकार होता। हा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघडकीस आला होता आणि याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणामध्ये आधी केवळ 2 विद्यार्थ्यांबरोबर या शिक्षकाने लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं। मात्र खरं तर या प्रकरणात 2 नाही तर आता तब्बल 4 विद्यार्थ्यांबरोबर या शिक्षकाने अशाच प्रकारचा काहीसा लैंगिक शोषणाचा प्रकार केल्याचं उघडकीस आलेलं आहे। हे जे पुढचे 2 गुन्हे आहेत, 2 जी प्रकरणं आहेत ती सुद्धा आजच उघडकीस आलेली आहेत। खरं तर हा सगळा जो प्रकार आहे तो 2022 पासून चालू होता। 2022 मध्ये हा जो संबंधित टीचर आहे, नृत्य शिक्षक जो आहे तो या शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती खरं तर त्या शिक्षकाला कामावर ठेवण्यात आलं होतं। पुण्यातली अतिशय नामांकित शाळा आहे। या शाळेमध्ये विविध करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या राबवल्या जातात आणि तशाच एका ऍक्टिव्हिटीजच्या आधारावरती डान्स शिकवण्यासाठी खरं तर या शिक्षकाचं या ठिकाणी त्याला नोकरीवरती घेण्यात आलं होतं। 2022 पासून तो या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता। त्याआधी तो आणखीन एका शाळेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे शिक्षकाची नोकरी करत असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय। 2022 पासून हा जो शिक्षक आहे तो डान्स शिकवण्यापासून मिळालेला जो काही त्याच्या आधीचा किंवा मधला ब्रेक मधला जो काही वेळ असेल या दरम्यान तो
जे मुलं या ठिकाणी जे विद्यार्थी डान्स शिकण्यासाठी येत होते त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं असेल, त्यांना आवडत नाही अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलणं असेल, असे सगळे प्रकार हा शिक्षक जो आहे तो करत होता. खर तर आत्ताच समोर आलेल्या माहितीनुसार असंही कळतंय की असे काही प्रकार करताना, विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करताना त्यांनी काही व्हिडिओ सुद्धा त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. ते व्हिडिओ मुलांना दाखवून तो धमकावत सुद्धा असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि हा सगळा जो प्रकार आहे तो 2022 पासून अगदी 9 डिसेंबर पर्यंत म्हणजेच गेल्या 5-6 दिवसांपूर्वीपर्यंत हेच प्रकार जो आहे तो घडत होता. आणि या शाळेमध्ये इंटरनल काही समुपदेशक आहेत, काउन्सिलर्स आहेत, जे या मुलांचं गुड टच आणि बॅड टच वरती काउन्सिलिंग करत होते. गेल्या 5-6 दिवसांपूर्वीचीच ही घटना आहे. ज्यावेळी हे काउन्सिलर शाळेमधल्या मुलांचं काउन्सिलिंग करत होते, त्यांना गुड टच बॅड टच बद्दलची माहिती देत होते, त्याच वेळी हा संपूर्ण जो प्रकार आहे तो एका मुलाने सांगितला की माझ्या बरोबर सुद्धा असंच काहीच घडत आहे. त्यानंतर समुपदेशकांनी तात्काळ शाळा प्रशासनाला सुद्धा माहिती दिली, या विद्यार्थ्याच्या पालकांना सुद्धा माहिती दिली आणि त्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सुद्धा संबंधित प्रकरणाची माहिती दिली. हा जो विद्यार्थी आहे हा 6वीत असून त्याचं वय केवळ 11 वर्ष आहे आणि 11 वर्षाच्या या विद्यार्थ्याच्या जे काही त्यांनी सांगितलं, जबाब दिला, त्यानुसार संपूर्ण प्रकरण जे आहे ते नोंदवण्यात आलं. त्यानंतर FIR यामध्ये झालेली आहे. या संबंधित टीचरवरती गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि पुढे काउन्सिलरच्याच माध्यमातून पोलिसांनी जो काही तपास केला त्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याबरोबर अशीच काहीशी घटना घडल्याचं त्यांनी सुद्धा सांगितलं. हा दुसरा जो विद्यार्थी आहे तो 4थीत असून त्याचं वय केवळ 10 वर्ष आहे आणि त्याच्याबरोबर सुद्धा पहिल्या विद्यार्थ्याबरोबर जे काही घडलं होतं तशाच काहीशा प्रकार याच्याबरोबर सुद्धा घडलेला होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुन्हा एक दुसरी FIR करण्यात आली, दुसरा गुन्हा, स्वतंत्र 2 गुन्हे नोंद करण्यात आले. त्यानंतर तात्काळ हा जो शिक्षक आहे या शिक्षकाला वारजे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याचा कसून तपास चालू होता, चौकशी चालू होती आणि या सगळ्या चौकशीच्या अंती आजच माहिती ही समोर आलेली आहे की आणखी 2 विद्यार्थ्यांबरोबर या शिक्षकाने असाच काहीसा प्रकार केलेला आहे. खरं तर ही घटना समोर आल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा पुढाकार घेत या शाळेतले जे इतर विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बैठका झाल्या. काल सुद्धा शाळा प्रशासनाची आणि पालकांची एक बैठक झाली. या संपूर्ण बैठकीमध्ये या शिक्षकाने असं आणखीन कोणाबरोबर काही केलं आहे का किंवा काय करायला अपेक्षित आहे, काय करू नये, या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा झाली आणि ही सगळी चर्चा झाल्याच्या नंतर पोलिसांना तपासातून असं उघडकीस आलेलं आहे की आणखीन 2 विद्यार्थ्यांबरोबर या शिक्षकाने असंच काहीसं केलेलं आहे. खरं तर या प्रकरणामध्ये अतिशय गांभीर्याची गोष्ट ही आहे, चिंतेची बाब आहे की आणखीन काही विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा असं काही घडलेलं असू शकतं. ही शाळा कोएड आहे, म्हणजे या शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र शिक्षण घेतात. सध्याच्या ज्या घटना आहेत, हा जो काही प्रकार आहे तो केवळ मुलांच्या बाबतीत घडलेला सध्या तरी उघडकीस आलाय. मुलींच्या बाबतीतले प्रकरण अजून काही समोर आलेली नाहीयेत, मात्र अशी काही प्रकरणं सुद्धा कदाचित समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्या अनुषंगाने पोलिसांचा सगळा तपास चालू आहे आणि या सगळ्यामध्ये जे पालक आहेत या पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे, कारण पालकांनी शाळेवरती मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत. खरं तर हा सगळा प्रकार जेव्हा शाळा प्रशासनाला कळला, शाळा प्रशासनाने तात्काळ या सगळ्यामध्ये पुढाकार घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर या शिक्षकाला निलंबित सुद्धा करण्यात आलं. मात्र या सगळ्यातही शाळेची सुद्धा जबाबदारी तितकीच होती. शाळेने एखादा शिक्षक जेव्हा कामावरती ठेवला जातो त्याआधी त्याची चारित्र्य पडताळणी केली जात नाहीये किंवा शाळेच्या बऱ्याचशा भागांमध्ये CCTV कॅमेरे सुद्धा नाहीयेत आणि त्यामुळेच या सगळ्या घटना घडल्यात. निष्काळजीपणाचा आरोप या शाळा प्रशासनावर करण्यात आला. त्यामुळे शाळेची ही जी संस्था आहे, संस्थेचे चालक आहेत अन्वित फाटक, या अन्वित फाटक यांना सुद्धा आज दुपारीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांचा सुद्धा कसून तपास चालू आहे. या सगळ्याच प्रकरणामध्ये शाळेतले जे सगळे पालक आहेत या पालकांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली होती. त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडलेल्या होत्या आणि याच मागण्यांमध्ये संस्था चालकाला सुद्धा अटक करावी अशी एक मागणी मांडण्यात आली होती आणि याच मागणीनुसार आता संस्था चालक सुद्धा अटकेत आहेत. या शाळेमध्ये नेमक्या काय काय त्रुटी आहेत, ही घटना का घडली, कशी घडली, आणखी किती मुलांबरोबर घडली, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. या सगळ्यामध्ये काही CCTV सुद्धा शाळेमध्ये आहेत. या CCTV मध्ये हा जो शिक्षक आहे तो
विद्यार्थ्यांच्या मागे मागे जाताना दिसतोय. हे विद्यार्थी वॉशरूमच्या परिसरात जात असताना हा शिक्षक त्यांच्या मागे जात असल्याचं काही सीसीटीव्ही मध्ये दिसल्याचं पालकांचं म्हणणं आहे. खरं तर हे सीसीटीव्ही अजून माध्यमांच्या हाती आलेले नाहीयेत, मात्र पालकांनी अशा प्रकारचे तक्रार आणि आरोप केलेले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे. ह्या सगळ्या प्रकरणाने आता कुठेतरी एक वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे, कारण यामध्ये जे पीडित आहेत, जी लहान मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा सगळा प्रकार घडला, त्यांची संख्या वाढताना दिसतीये. कालपर्यंत 2 होती, आज 4 झालेली आहे. आणखीन किती मुलांबरोबर या शिक्षकाने असं सगळं केलं असेल, यामुळे सुद्धा पालक सुद्धा चिंतित आहेत. त्याचबरोबर पालकांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून सुद्धा शाळा प्रशासनावरती आणि या शिक्षकावरती कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली जाते. या प्रकरणामध्ये हा जो शिक्षक आहे 39 वर्षीय हा शिक्षक आहे आणि त्याच्यावरती पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, लहान मुलांचं लैंगिक शोषण किंवा सेक्शुअल अब्यूज आपण ज्याला म्हणतो त्याच्यापासून रक्षण करण्यासाठीचा हा 2012 मध्ये पारित झालेला कायदा आहे. या कायद्यामधील शिक्षा या अतिशय कठोर आहेत. अनेक वेळा जर खूप हिनस क्राईम आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जेणेकरून खूप मोठी एखादी घटना आहे, अतिशय गांभीर्यपूर्वक घटना असेल, मोठा गुन्हा घडलेला असेल, तर त्यामध्ये चक्क जन्मठेपेची किंवा मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा दिली जाऊ शकते. आणि याच सगळ्या कलमाअंतर्गत आता हा जो शिक्षक आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या सगळ्यामध्ये वारजे पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते, तपास केला जातोय. शाळा प्रशासनाकडून सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांची जी काही बाजू आहे ती मांडण्यात येत आहे. मात्र तरी सुद्धा पालकांच्या चिंतेत भर घालणारा हा सगळा प्रकार एकंदरीतच समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये मागच्याही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. म्हणजे खरं तर आपण बदलापूरच्या घटनेपासून जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणांची कुठेतरी प्रकरणांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. पुण्यात सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. याआधी केवळ मुलींबरोबर या घटना घडत होत्या, आता मुलांबरोबर सुद्धा घडतात. त्यामुळे सर्वच पालकांमध्ये एकंदरीत चिंतेचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं. या शाळेतले पालक सुद्धा तितकेच चिंतित आहेत. त्याचबरोबर पुण्यातल्या पालकांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्याकडून सुद्धा वेगवेगळे आरोप केले जात आहेत. या शाळा प्रशासनावरती, या शिक्षकावरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पुणे पोलीस सुद्धा ऍक्शन मोड वरती आहे. सगळा तपास अगदीच युद्ध पातळीवर चालू आहे. त्याचबरोबर ही जी काही लहान मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा सगळा प्रकार घडला त्यांचं सुद्धा समुपदेशन केलं जात आहे, त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. आणखी काही विद्यार्थ्यांबरोबर असंच काही घडलंय का याची सुद्धा माहिती काउन्सिलर्स कडून घेतली जाते. त्याचबरोबर या शाळेत ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी कमी करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात जसं मी आधीही सांगितलं की सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं असेल किंवा वारंवार या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होत नाही, वारंवार शिक्षकांच्या आणि पालकांच्या पॅरेंट्स टीचर मीटिंग ज्या असतात त्या मीटिंग सुद्धा घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळेच असे सगळे प्रकार होत असलेले मुलांच्या पालकांना माहीत पडत नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये शाळेमध्ये हे सगळे प्रकार, या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून काढून शाळेने या सगळ्यावरती गांभीर्याने काम करणं गरजेचं असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. पोलीस सुद्धा यामध्ये अगदी पुढाकार घेऊन काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या हे दोन्ही आरोपी म्हणजे संस्था चालक असेल किंवा मुख्य हा जो आरोपी आहे, हा जो डान्स टीचर आहे, तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेत आहे. त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे. हा जो शिक्षक आहे तो पेशाने खरं तर याआधी तो वकील, याआधी खरं तर तो माफ करा इंजिनियर होता. इंजिनिअरिंगचं शिक्षण याने घेतलेलं आहे आणि त्यानंतर तो डान्स टीचर म्हणून आधी एका शाळेमध्ये रुजू झाला होता, त्यानंतर तो या शाळेत रुजू झालेला आहे आणि त्यानंतर 2022 पासून सलग 2 ते 2.5 वर्ष तो अशा सगळ्या घटना इथल्या विद्यार्थ्यांबरोबर करत होता. त्यामुळे हा प्रकार आणखी किती विद्यार्थ्यांबरोबर घडलेला आहे या सगळ्याचा तपास पुणे पोलिसांकडून चालू आहे. वारजे माळवाडी पोलिसांकडून हा सगळा तपास अगदी हिरिरीने केला जातोय. या प्रकरणामध्ये आणखी कोणकोणती गोष्ट, आणखी कोणकोणता तपास समोर येतो, आणखी काय अपडेट समोर येतात, हे सगळंच आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.